यू कॅन लव्ह हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम. इंग्रजीत अशी म्हण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. एकही खासदार नाही, एक आमदार, 2 अंकी नगरसेवक सुद्धा नाहीत, तरी राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रस्थ आहेत. सर्व क्षेत्रातील दिग्गजांचा राज यांच्या शिवतीर्थावर सतत राबता असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात कुणालाच हे शक्य झालं नाही. राज यांची महत्ता सांगण्यास एवढंच पुरेसं आहे. बाळासाहेबांचे बोट धरून राज राजकारणात आले. चालण्याची, बोलण्याची तीच डब. राजकारणाच्या बाहेर विविध क्षेत्रावरील मान्यवरांशी दोस्ती, कमालीचा मिश्किल स्वभाव, नाटक, सिनेमा, संगीत याचा व्यासंग आणि व्यंगचित्रकलेची जबरदस्त प्रतिभा. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज यांनी बाळासाहेब असतानाही स्वतःचे असे स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केलं. राज हेच बाळासाहेबांचे वारस असतील हे महाराष्ट्रानं जवळपास गृहीत धरलं होतं. बाळासाहेबांचे पुत्र उद्धव राजकारणात सक्रिय झाले आणि राज यांचे पंख छाटले जाऊ लागले. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष झाले. तो प्रस्तावच राज यांनी मांडला. शिवसेनेत राज यांच्या आस्थाची सुरुवात होती. शिवसेनेतली भावकी वाढत गेली. 2005 साली महाभारत झालं आणि राज यांनी 2005च्या अखेरीस शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला. संजय राऊत यांच्या उलथून टाकल्या गाडीचे चित्र महाराष्ट्राला आजही लक्षात आहे. मराठी माणसासाठी आक्रमक भूमिका घेऊन राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. ते वर्ष होतं 2006. शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात राज यांनी मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा अशी गर्जना केली. मराठी भाषा, मराठी पाट्या, मराठी माणूस, मराठी सण, शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेचे वातावरण राज यांनी 40 वर्षानंतर उभं केलं. त्याला शहरी भागात प्रचंड प्रतिसाद लाभला. तरुणाचे लोंडेच्या लोंडे मनसेत दाखल होऊ लागले. तेव्हाचे कृष्णकुंज मातोश्रीच्या तोडीस तोड झाले. 2007 साली झालेल्या महापालिका निवडणुकात मनसेला मर्यादित यश मिळालं, पण राज यांचे गारूड कायम होतं. मराठीचा मुद्दा जोशात होता. मराठीच्या मुद्द्यावर 2008 साली राज यांना अटक झाली. राज यांचा रेटा इतका जबरदस्त होता की 2009च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची मुंबईत भुईसपाट झाली. मनसेच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात 1.5 लाख मतं घेतली आणि विधानसभेला पहिल्याच फटक्यात मनसेचे 13 आमदार निवडून आले. 2012च्या महापालिका निवडणुकांपर्यंत राज यांचा राजकीय करिश्मा कायम होता. 2013च्या सुमारास नरेंद्र मोदी नावाचं वादळ राजकीय क्षितिजावर आलं आणि भल्या भल्यांची गणितं चुकली. मोदींबरोबर होते ते तरले, बाकीचे वाहून गेले. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान झाले पाहिजेत, माझे उमेदवार मोदींनाच पाठिंबा देतील अशी भूमिका घेऊन राज यांनी मोदींची वारेमाप स्तुती केली आणि उमेदवार उभे केले. पण राज मोदींच्या युतीत नव्हते. जनतेनं राज यांच्या उमेदवारांना वळसा घातला आणि थेट युतीचे उमेदवार निवडून दिले. राज यांच्या राजकीय कारकिर्दीतले हे सर्वात धोकादायक वळण होतं. त्याच वर्षी इंजिन रुळावरून खऱ्या अर्थानं घसरलं. लोकसभेला झालेले दानादान आणि विधानसभेला वाहत चाललेले वारे पाहून मनसेच्या अनेक नेत्यांनी पटापटा भाजपात उड्या मारल्या. त्यात प्रवीण दरेकर होते, मंगेश शांगळे, राम कदम यांच्यासारखे बरेच होते. या काळात राज यांचे पक्षाकडे बरेच दुर्लक्ष झाले आणि विधानसभेला पक्षाचा फक्त एक आमदार निवडून आला. 2014 ते 2019 हा राज यांच्या मनसेसाठी खऱ्या अर्थाने संक्रमणाचा काळ होता. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अभिजित पानसे असे मोजके शिलेदार राज यांच्यासोबत होते. भाजप उद्धव यांच्यासोबत सत्तेत होती आणि मनसेचा बाणा त्यांना विरोधातील काँग्रेस आघाडीत जाऊ देत नव्हता. मनसे या काळात अधांतरी होती. त्यात राज यांचे पुत्र अमित यांचे आजारपण आलं. राज पक्षाला वेळ देऊ शकले नाहीत. पक्षाला कार्यक्रम नव्हता आणि 2017 साली मनसेचे अवघे 7 नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून आले. राज्यात आणि देशात युतीचं सरकार होतं. समोर विरोधक असले तरी त्यांना फारसा आवाज नव्हता. त्यामुळंच मोदींच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी बाकावरची जागा घेण्याचा राज यांनी प्रयत्न केला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी घेतलेला लाखांच्या सभा प्रचंड गाजल्या. मोदींना थेट अंगावर घेणारे राज हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव नेते होते. पण लोकसभेसाठी त्यांचा एकही उमेदवार नव्हता. राज यांच्या सभा फोल ठरल्या आणि देशात पुन्हा मोदींचं सरकार विक्रमी मतांनी निवडून आलं. 2019 सालची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राचं राजकीय चित्र उलटं करणारी निवडणूक ठरली. युतीत निवडून येऊन सुद्धा उद्धव यांनी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं पसंत केलं. त्याला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेत 2.5 दिवसांचं सरकार स्थापन केलं.
ते पडले आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले. याच दरम्यान शिवसेनेनं राज यांचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले. आता भाजपा एकाकी होती. भाजपकडे आक्रमक मराठी आणि ठाकरे चेहरा नव्हता. राज यांच्यासाठी ही संधी होती. 2022 साली एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं नेतृत्व हाती घेतलं. त्याच्याच आधी काही महिने राज यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. आक्रमक मराठी चेहरा हिंदुत्ववादी शाल पांघरत होता. तोपर्यंत 2024च्या लोकसभा निवडणुका आल्या. 2019 साली थेट मोदींच्या विरोधात भूमिका घेणारे राज 2024 साली थेट मोदींना पाठिंबा देऊन त्यांच्या व्यासपीठावर जाऊन बसले. पण दुर्दैवानं महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला एखादी बहुमत नसलं तर त्यांची आघाडी बहुमतात आहे. मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण राज यांना पाठविलंच नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मनसेत नाराजी आहे. मनसे कार्यकर्त्यात त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक मताचं कमालीचं ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांसारखा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा ही भाजपची निकड आहे. त्यातच शिंदेंच्या खासदारांनी आणि आमदारांनी राज यांच्या भेटीचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज काय भूमिका घेणार? महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी राज भरून काढतात का? ही संधीही नेहमीसारखीच दवडतात? हा प्रश्न प्रत्येक मनसैनिकांच्या मनात आहे.